जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, 2022 ते 2026 3-3.5 वर्षाचा काळ लोटला, पण शिवसेना कोणाची हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तेव्हा त्याच अनुषंगानं उद्या एकदा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची सुनावणी होणार आहे. आणि या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांना न्यायालयानं 5 तासाचा वेळ दिला आहे. त्याची जर विभागणी केली तर प्रत्येकी 2.5 तासाचा वेळ मिळतो. त्यावेळेस कपिल सिब्बल कसे युक्तिवाद करतात, असीम सरोदे कुठले युक्तिवाद लावून धरतात, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने एक इशारा देखील दिलेला आहे की मागील गाऱ्हाणे कुठलेही ऐकून घेतले जाणार नाहीत. काय जे युक्तिवाद करायचे, जे काही भूमिका मांडायची, ती सडेतोड आणि तुम्हाला दिलेल्या वेळेतच पूर्ण करावी लागेल. कदाचित न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी फीप लागू कसा बेकायदेशीर आहे किंवा कसा योग्य आहे, प्रतोदची नियुक्ती कशी बेकायदेशीर आहे, याबद्दल केलेल्या टिप्पण्या आता ग्राह्य धरल्या जातील का? की शिवसेना पक्ष याप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षामध्येही फूट पडली होती, पण त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना प्रत्येक बॅनरवर न्यायालयीन प्रविष्ट असा मजकूर लिहिल्याचा सल्ला किंवा इशारा आणि सूचना ही सुप्रीम कोर्टाने दिलेली होती. तशी मात्र शिवसेनेबाबत दिलेली नाही. तेव्हा नेमकं या सुनावणी दरम्यान काय घडते? आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंनी बरेच आरोप केले. गद्दार, 50 खोके, एकदम ओके, बाप चोर, पक्ष चोर, अशी विशेषणं एकनाथ शिंदेंवर लावली. आणि एकनाथ शिंदेसुद्धा खऱ्या अर्थी बाळासाहेबांचे पुत्र नाहीत. आपल्या संस्कृतीमध्ये बापाचा वारसा हा मुलाकडे जातो, मानलेल्या मुलाकडे नाही. तसे मानलेला मुलगा जरी धरलं तरी एकनाथ शिंदे साहेब नाही आहे. तेव्हा जनमानसाच्या सहानुभूतीचा जर विचार केला तर शिवसेना ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. तेव्हा तिच्यावरचा अधिकार हा खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचाच पोचतो. कारण त्यावेळीसुद्धा राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले, त्यांची काही नाराजी असेल, पण त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष काढला. ना चिन्हावर दावा सांगितला, ना पक्षावर दावा सांगितला. ते तर त्यांचे चुलत भाऊ होते, मावस भाऊ होते, एकाच कुटुंबातील होते, तरीही त्यांनी असं केलेलं नाही. त्यावेळी कोर्टामध्ये होणाऱ्या युक्तिवादावर उद्याच्या सुनावणीचे निकष ठरणार आहे. उद्या निकाल लागेल की पुन्हा एकदा तारीख पे तारीख होईल. आणि जर निकाल उद्धव ठाकरेच्या बाजूने लागला तर मग एकनाथ शिंदेंनी जे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काढली ती ग्राह्य धरण्यात येतील का? ते साजेसं होईल का? आणि जर पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं तर यापुढे मग आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, त्यानंतर भारतीय जनता पक्षसुद्धा असेल किंवा भारतातील कुठलाही पक्ष असेल, त्यामध्ये यानंतरच्या फोडाफोडीतला
किंवा फोडाफोडीचा पायंडा पडू शकतो का? किंवा हाच पायंडा समोर धरून कुणीही पक्ष बळकावू शकतो का? तेव्हा दिग्गज वकील कपिल सिब्बल यात काय युक्तिवाद करतात आणि आसिम सरोदे त्याला कसा परत हल्ला करतात यावर ही सुनावणी अवलंबून आहे. आणि जर सुप्रीम कोर्टातून हा निकाल एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने गेला तर मात्र जनमानसामध्ये जे बाळासाहेबांच्या विषयीची भावना आहे, ठाकरे घराण्याच्या विषयीची भावना आहे, तिला कुठंतरी तडा बसणार आहे. आणि तेही सहानुभूती एवढी उफाळून येणार आहे की लहानात लहान सर्व समाज घटकातला माणूस आणि ही भारत देशातली आणि महाराष्ट्रातली जनता यांचा विश्वास या न्यायालयीन प्रक्रियेवर राहणार नाही. कारण ही न्यायालयीन प्रक्रिया सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली की काय, किंवा न्यायालयीन प्रक्रियासुद्धा सत्ताधाऱ्यांची गुलाम होते की काय, असे प्रश्न उद्भवणार आहेत. तेव्हा सुप्रीम कोर्टाची ही कसरतच आहे. आत्तापर्यंत या घटनेपासून जवळजवळ 2 ते 3 नवीन न्यायाधीश आले, पण या केसचा निकाल लागला नाही. तेव्हा उद्याच्या सुनावणीतही निकाल लागेल, पक्षचिन्ह गोठवलं जाईल की एकनाथ शिंदेला दिलं जाईल की उद्धव ठाकरेकडे ते परत येईल, हा सस्पेन्स कायम आहे. की पक्षचिन्ह गोठवून दोघांनाही वेगवेगळी चिन्ह दिली जातील का, हाही प्रश्न कायम आहे. की पुन्हा एकदा कोर्ट तारीख पे तारीख करून आणखीन किती वर्ष यामध्ये घालवेल, हाही प्रश्न आहे. तेव्हा मित्रहो, या निकालाबद्दल तुमच्या मनात असलेली उत्सुकता आणि तुमच्या मनात असलेले विचार, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना कोणाची, निकाला उद्या येईल का, आणि या निकालामध्ये पक्ष आणि पक्षचिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळेल की एकनाथ शिंदेकडे जाईल, यावर आपलं मत काय ते आपण कमेंटमध्ये आवर्जून लिहा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, स्वकीयांपर्यंत पोच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.